नमस्कार मंडळी. बिग बॉसच्या घरामध्ये राखी सावंतने मोठाच कहर केला आहे. आता तिने संकेतवर चप्पल का उचलली हे सगळं आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, संकेतचं लग्न झालेलं आहे ही गोष्ट संकेतने प्राजक्ताला सांगितली होती आणि प्राजक्ताने ही गोष्ट राखीला सांगितली होती. आता प्राजक्ता किती काडी लावी आहे हे आपल्याला कळलेलं आहे. सुमडीत कोंबडी करत असते ती. खूप साऱ्या गोष्टी आग लावालावी करत असते. तर आता राखीला पाहिजे असतो मुद्दा. आता ते राकेश सोबत जे लव्ह अँगल होतं, परत नंतर ब्रेकअप सॉन्ग झाला, हे सगळं झालं. आता तिला संकेतला पटवायचं आहे. आता मुळात संकेत कसा होता, पहिल्यांदा तो थोडंसं व्यवस्थित बोलत वगैरे होता. तर आता राखीने एक नवीन मुद्दा उचलून ठेवलेला आहे की तू चीटर आहेस. बाई, कोणत्या हिशोबाने तू चीटर आहे? हा, कोणत्या हिशोबाने चीटर आहे? त्याने कधी म्हटलंय का तू जा फ्लर्ट कर वगैरे? अजिबात नाही. त्यानं त्याला तुला शेअर करायचं नसेल त्याचं लग्न झालेलं, तो शेअर केला नाही. या गोष्टीवरून तू त्याला चीटर ठरवू शकत नाही, ते पण नॅशनल टेलिव्हिजनवर. तर राखीने खूप त्याला बोलते की तू तुझं लग्न झालेलं लपवलंयस, तू आम्हाला सांगितलं नाही आणि तू माझ्यासोबत फ्लर्टिंग करत होता, असं तसं ब्ला ब्ला. पण संकेत तसा कधी वाटलाच नाही. ॲक्च्युली खरं सांगायचं तर संकेत तसा वाटला नाही. राखीचे हे बिनबुडाचे आरोप जे आहेत ना, ते खूप चुकीचे आहेत. आता संकेतला खूप राग येतो की नॅशनल टेलिव्हिजनवर तू काहीही बोलतीयस आणि हा मुद्दा तू इकडे काढू नकोस. पण तरीही ती ऐकत नाही आणि तिचं वटवट वटवट चालूच असते. तेव्हा संकेत काहीतरी रागाने करायला जातो. तेव्हा आता ही पायातली चप्पल काढून ती दाखवते संकेतला. पण राखी, हे खूपच चुकीचं आहे. एंटरटेन एक लेवलला बरं वाटतं, पण जर ते अति व्हायला लागलं तर कोणालाही इरिटेट होतं. तर तू इतकं पण अति करू नको की आम्हाला तू नकोशी वाटावी. एंटरटेनमेंट कर, पण लेवल तुझी घसरू देऊ नकोस. तर मित्रांनो, खूप चुकीचं केली. काल पण विशालच्या बेडवर जाऊन पाणी टाकली. परत नंतर ना असं पाणी टाकून एक थोडं मिनिट पण झालं नाही आणि जाऊन लगेचच हगी दिली त्याला आणि परत बाहेर आल्यानंतर ना परत हग दिली. म्हणजे तिला मुद्दा पाहिजे म्हणून जर तू काही उकरायला लागलीस तर डेफिनेटली हे वर्कआउट नाही होणार आहे. म्हणजे हे तर आम्हाला पण कळलं की काल ते पाण्याचं जे तू नाटक होतं ते काहीतरी मुद्दा कंटेंट मिळावं म्हणून तू केलीस. आणि ऑलरेडी रितेश भाऊनी बोललेलं आहे की मुद्दा म्हणून काही गोष्टी नका करू. तुम्हाला काय खेळायचं जेन्युअनली खेळा. पण राखी, कालच्या एपिसोडमध्ये पण तू चुकीची दिसली आणि आजच्या एपिसोडमध्ये तर तू भयंकर चुकीची दिसणार आहेस जर तू चप्पल वगैरे असं उचलली किंवा फेकलीस वगैरे तर. आणि तुला काहीही अधिकार नाही आहे त्याला चिटर म्हणण्याचा, कारण त्याचं पर्सनल लाईफ आहे. तू इन्व्हॉल्व नको हो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, राखी सावंत बरोबर आहे का चुकीची आहे? हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.